एक देश, 140 कोटी माणसं आणि एक असा प्रश्न जो गेल्या कित्येक दशकांपासून प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, राज्यात, देशात आणि संसदेत घुमतोय. तो प्रश्न म्हणजे आपल्या देशात नक्की ओबीसी किती, मराठा किती आणि दलित किती? ज्यांना आरक्षण मिळतंय ते त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात मिळतंय का, की कुणावर अन्याय होतोय? देशवासियांनो, 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताची जनगणना 2026 अखेर सुरू होत आहे. पण ही फक्त माणसांची मोजणी आहे की जातीची? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना 2026 चा आढावा मांडणार आहोत, जो तुमच्या आणि आमच्या भविष्याशी जोडलेला आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भारताची जनगणना दर 10 वर्षांनी होते हे आपल्याला माहीतच आहे. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. नियमानुसार ती 2021 ला व्हायला हवी होती, पण कोरोनामुळे ती लांबणीवर पडली. आता तब्बल 15 वर्षानंतर ही प्रक्रिया सुरू होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. महाराष्ट्रात याचा पहिला टप्पा मे 2026 मध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या जनगणनेत चर्चा डिजिटल तंत्रज्ञानाची नाही, तर चर्चा आहे ती जातीची, कास्ट सेन्ससची. देशातील कोणत्याही मोठ्या निर्णयाचं टायमिंग तपासा, म्हणजे तुम्हाला राजकारण समजेल. सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे? मराठा आरक्षणाचं वादळ, ओबीसींचा वाढता रोष आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बदललेली समीकरणं. याच पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणनेची मागणी का जोर धरते? कारण 1931 नंतर भारतात ओबीसींची अधिकृत जनगणना जातनिहाय मोजणी झालेलीच नाही. मंडल आयोगाने ओबीसींची संख्या 52% असल्याचा अंदाज वर्तवला होता, पण ती आजही फक्त अंदाजच आहे. जर ही जनगणना झाली तर आरक्षणाची टक्केवारी आणि संपूर्ण देशाचं राजकीय गणित एका रात्रीत बदलू शकतं. या विषयावर केंद्रात आणि राज्यात मोठे युद्ध सुरू आहे. भाजपने सुरुवातीला बिहारमधील जात सर्वेक्षणाला विरोध केला होता, कारण त्यांना भीती होती हिंदू मतांचं ध्रुवीकरण होईल. दुसरीकडे तेलंगणात काँग्रेसने जात सर्वेक्षण करून आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींनी तर जितनी आबादी उतना हक हा नारा देऊन भाजपला जणू बॅकफुटवर आणला आहे. आता प्रश्न असा आहे, 2027च्या उत्तर प्रदेश निवडणुका आणि महाराष्ट्राचा बदलता मूड पाहता मोदी सरकार हा ऐतिहासिक निर्णय घेणार का? हे मौन आहे की एखादी मोठी मुत्सद्दीगिरी, हे देखील स्पष्ट होईल. महाराष्ट्रातही जनगणना 2026 हा विषय केवळ प्रशासकीय बाब नाही, तो स्फोटक बनला आहे. कारण इथे 3 मोठे समाज आमने सामने आहेत. एक, मराठा समाज. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने संपूर्ण देश हादरला. मराठा समाजाची लोकसंख्या अंदाजे 28 ते 30% मानली जाते, पण सरकारकडे ठोस डेटा नाही. सुप्रीम कोर्टाने 50%च्या मर्यादेमुळे आरक्षण नाकारलं. जर जनगणनेत मराठा समाजाचं मागासलं पण अचूक आकडेवारी समोर आली तरच आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसरा समाज, ओबीसी समाज. ओबीसींची मागणी स्पष्ट आहे. आमच्या 27% कोट्याला धक्का लावू नका आणि मराठ्यांना आमच्यात समाविष्ट करू नका. मार्च 2026 मधील भंडारा मोर्चाने ओबीसींची ताकद दाखवून दिली. त्यांना भीती आहे की डेटा नसताना होणारे बदल त्यांच्या हक्कावर गदा आणतील. तिसरा समाज, एसटी समाज, ज्याला आपण अनुसूचित जमाती म्हणतो. महाराष्ट्रात 9.4% लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना भीती आहे की जात जनगणनेनुसार उपवर्गीकरण होईल आणि ज्या जमातींना आता आरक्षणाचा फायदा मिळतोय तो कमी होईल का? जनगणना 2026 चे परिणाम फक्त आरक्षणापुरते मर्यादित नसून ते 2029च्या लोकसभा निवडणुकीचा पाया रचणार आहेत. याचे 4 मुख्य परिणाम समजून घ्यावे लागतील. पहिला परिणाम, जागांचं पुनर्वाटप. जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांची पुनर्रचना होईल. लोकसंख्या वाढली म्हणून उत्तर भारताच्या जागा वाढतील,
पण दक्षिण भारताला भीती आहे की त्यांनी कुटुंब नियोजन पाळल्यामुळे त्यांच्या जागा कमी होतील का? हा देशाच्या संघराज्य रचनेवर मोठा परिणाम असेल. दुसरा परिणाम, महिला आरक्षण. संसदेत महिलांना 33% आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झालंय, पण त्याची अंमलबजावणी जनगणना आणि जागांच्या पुनर्रचनेनंतरच होणार आहे. म्हणजेच महिला आरक्षणाचा रस्ता हा देखील जनगणनेतूनच जातो. तिसरा परिणाम, ओबीसी राजकारण. जर जनगणनेत सिद्ध झालं की ओबीसी 52% आहेत, तर 27% आरक्षणावरून 50% आरक्षणाची मागणी जोर धरेल. हा 2029च्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असू शकतो. चौथी गोष्ट, उपवर्गीकरण. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच SC/ST मध्ये उपवर्गीकरणाला मान्यता दिली आहे. हेच मॉडेल ओबीसी मध्ये लागू झालं तर कोणत्या जातीला किती वाटा द्यायचा यावरून नवा संघर्ष उभा राहू शकतो. तर मंडळी, जनगणना 2026 ही फक्त डोक्यांची मोजणी नाही, तर ते न्यायाचं मोजमाप आहे. 95 वर्षानंतर आपल्याला एक संधी मिळते. खरा डेटा, खरे आकडे आणि त्यातून मिळणारा खरा न्याय. पण हे खरंच होईल का, की राजकारणाच्या धुमचक्रीत मूळ प्रश्नच बाजूला राहील? ओबीसींना त्यांचं हक्काचं स्थान मिळणार आहे का? मराठा आरक्षणाचा पेच सुटणार का? आणि आपला आदिवासी समाज सुरक्षित राहणार का? हे सर्व अवलंबून आहे आपल्या राजकीय जागरूकतेवर. तुम्हाला काय वाटतं? जातनिहाय जनगणना व्हायला हवी का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा महत्त्वाचा विषय सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.